शेतकऱ्याचं अवघडच आहे आता. हे सरकार आता काय करते, समोर आता सत्ता पलट होते का होते, आता बघू आता काय होतं. सगळी वाट लावली मोदीनं आणि विकास केला म्हणाले, काय माती विकास विकास काय केला हो, का? दुपटीनं अच्छे दिन आणू, शेतकऱ्याला दुप्पट देऊ उत्पन्न. 2 वर्ष आधी शेतमालाचे भाव चांगले होते, सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्याचे. हम्म. 12,000 रुपये क्विंटल आम्ही स्वतः कापूस विकला, 10,000 रुपये क्विंटल स्वतः मी सोयाबीन विकली. आज 4,000 रुपये क्विंटल विकून आलो मी मागच्या महिन्यामध्ये सोयाबीन. हा. मग हे भाव दुप्पट झाले का अर्धे झाले? नाही, ते क्लेमच्या विम्याचं बोलले का तुम्ही प्रतिनिधीला? हे जाऊ द्या, सरसकट मध्ये तर माझी अपेक्षा लय कमी वाटप होईल, पण जे क्लेम केलेत ना हा हा. त्यांना तर देतील ना, असं माझा एक अंदाज. नाही ना, देतील. पैसा कुठं जात नाही, फक्त एवढंच का आज मिळाचा उद्या मिळतो. नाही, पण त्याला मला इलेक्शनचं टायमिंग आहे ना सरकारला आता. नाही ना, इलेक्शनचा टायमिंग वेगळा आहे, पण आता त्यांचं पैसा लोक पुरवला नाराज पाहिजे होतील ना, ते काय येडे थोडी येतं राजकारण करायचं, त्याला माहिती सगळं. ना. हो, त्यांना सर्वच माहित आहे. मतदानावर परिणाम होणार ना काही ना काही. हो, नाही ना, परिणाम तर 100% होते. जो सुजन शेतकरी आहे, हम्म. कारण त्या शेतकऱ्याची एवढी माती झाली आहे, या सरकारने एवढी माती केली आहे. हा, हा. वाढलेले भाव जेव्हा कमी करते, तेव्हा हा. कुठंतरी आता आपल्या उत्पन्नावर भर पडते ना, कमी होते. हा. त्यामुळं शेतकरी शासनाला दाखवायलाच पाहिजे आणि आता त्याला काय. वापस पंतप्रधान व्हायचे मोदीला, म्हणून काहीतरी ते मला वाटायला मतदानाच्या 2-4 दिवस आधी किंवा असं काय गुढीपाडव्याचा मुहूर्त किंवा 15 एप्रिलचं मुहूर्त काय असं बघून मला वाटायला करतील. हा हा, ते काय कारण की सांगता ना मोदी साहेबाचं. नाही नाही नाही, कारण की त्याचं मी बघायलो की ते लोकायला असं लगेच लक्षात राहावं विमा पोहोचला म्हणून. अच्छा. अनुदान तर येणं वाटप केलं, जो अनुदान मिळालं आम्हाला, हा हा. पण त्याच्यामध्ये बी काय 1 हेक्टर जमीन असली तर 25,000चं अनुदान आहे. हो का? 4 हेक्टर जमीन असली तर 1 हेक्टरचे पैसे भेटणार. एका सेक्टरचे. हो. ते गेम केला ते अनुदानामध्ये. नाही नाही, ते ते बराबर शेतकऱ्याचं वाटोळं करते. त्यांना काय लेणं देणं ना, शेतकरी वाचला का न मेला का. आणि सांगायचं की अर्थव्यवस्था झाली आणि भारत कुठं गेला आणि काय गेला आणि शेतकरी मातीत गेला. फक्त शेतकऱ्याच्या नावावर मतं घ्यायचं, फक्त एवढं त्याला लपडं काय तुम्हाला सांगू का मी, आत्महत्या पित्महत्या हे काहीच होत नाही. येणं काय करायला पाहिजे, पीक विमाची एक कंपनी, जसं इन्शुरन्स माणसात असते तसं शेतीच्या पिकाचा इन्शुरन्स बी तंतोतंत पालन करायला पाहिजे. हो ना, हो ना. हे कसं आहे, साधा माणूस कोर्टात बी जाऊ शकत नाही, वकिलाची फीस लई असती. नाही नाही ना, शेतकरी नाही भांडू शकत त्या तेवढ्या विषयावर. हम्म. वकील लोक बी फीस घेतात ना खूप. नाही नाही, हो, तिथंच चालले जाते ना, आपली जे मिडाची आहे ते सर्व तिथंच झाले, कोर्टाच्या पायरीवर संपून जाते. आणि काय न्याय भेटत नाही, काय नाही काय नाही हो ना, काय. हो ना. बरं ठीक आहे साहेब, आता पाऊस सुरू झाला, मी ठीक आहे, ठीक आहे. टाकतो बा व्हिडिओ.